आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतनं बाहेर पडणार का? हाकेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चा सुरू। तर मी आंदोलनात असेन की नसेन ही भूमिका उद्या जाहीर करणार। हाकेंची फेसबुक पोस्ट व्हायरल। दरम्यान बीडमधील ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यामुळे लक्ष्मण हाके नाराज। ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम। रस्त्याचं काम पूर्ण होत नसेल तर निलंबित करेन। मार्चपर्यंत कामं पूर्ण करा, शिंदेंचा इशारा। गावागावात हिंदुत्ववादी लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं हिंदू मोर्चामध्ये वादग्रस्त विधान। बीड शहरातील गजबजलेल्या भागामध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या। यश ढाकाच्या हत्या प्रकरणामध्ये एकाला अटक। आरोपी सूरज काटे आणि इतरांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा। सूरज काटेला 7 दिवसांची पोलीस कोठडी। हिंगोलीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाआधी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन। अपहरण प्रकरणामध्ये पूजा खेडकर कुटुंब अडचणीत। फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआउट नोटीस जारी। समीर वानखेडेंच्या याचिकेवर मानहानीच्या सुनावणीची निश्चित तारीख देण्यास नकार। वानखेडेंची बॅट्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता पुढे ढकलल्याची माहिती। दरम्यान पूरस्थितीमुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या। 28 सप्टेंबरऐवजी 9 नोव्हेंबरला एमपीएससीच्या परीक्षा होणार। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरात 3,500ची वाढ। चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 1,42,000वर। ग्राहकांमध्ये यामुळे नाराजीचा सूर।